This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. एक धावता आढावा घेऊ या राज्यभरातील काही महत्त्वाच्या आणि निवडक घडामोडींचा. देवडी येथे हनुमान मंदिर, केदार लेआउट, वार्ड नंबर 1 येथे 30 मार्च पासून संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करून भागवत सुरू आहे. तसेच अखंड हरिनाम भागवत सप्ताह, भागवताचार्य हरिभक्त परायण गणेश महाराज अवसरकर पारायण, भागवत कथा, कीर्तन, काकड आरती, हरिपाठ असे सप्ताहात दैनंदिन कार्यक्रम घेऊन नामानंद महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भागवत महोत्सवाची सुरुवात 30 मार्च रोजी करण्यात आली. अखंड हरिनाम भागवत सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, कीर्तन, काकड आरती, हरिपाठ असे सप्ताहात दैनंदिन कार्यक्रम घेऊन 5 एप्रिलला भागवत कथेची समाप्ती करण्यात येईल. देवडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. देवडी येथे गांधी चौकामध्ये मंडप उभारून शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली प्रतिमा स्थापित करण्यात आली. येथून संध्याकाळी विविध देखावे असलेली शोभायात्रा शहरामध्ये मुख्य रस्त्याने काढण्यात आली. परत गांधी चौकामध्ये समारोप करण्यात आला. या शोभायात्रेमध्ये घोडे, विविध रोषणाई, ढोल ताशे पथक, विविध देखाव्यासह शोभायात्रेचे आकर्षक होते. शोभायात्रेचे विविध ठिकाणाहून स्वागत करण्यात आलं. शोभायात्रेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीचा उमेदवार अमर काळे यांचा नामांकन अर्ज भरला जाणार आहे. अर्ज भरण्याकरिता दिग्गज नेते वर्धा येथे उपस्थित होते. महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटातील नामांकन फॉर्म भरण्याकरिता स्वतः शरद पवार वर्धा जिल्हा दौऱ्यावर येणार होते. अमर काळे यांचा खासदारकीचा नामांकन अर्ज भरला जाणार होता. वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज भरला गेला. यामुळे वर्धा जिल्ह्यात रंगत येणार. शेवटी राजकारणामध्ये जो जीता वही सिकंदर ठरते. कोल्हापुरातील अंतर्गत रस्त्यांसाठी शासनाने 100 कोटींचा निधी मंजूर केला. मात्र मंगळवार पेठेतील मुख्य रस्ता असलेला संभाजीनगर पेट्रोल पंप ते मिरजकर तिकटी या रस्त्याशी अक्षरशः चाळण झाली आहे. मात्र गेल्या 1.5 वर्ष पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. तात्काळ रस्ता दुरुस्त करून मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आणि शहर कृती समितीच्या वतीने कोडेकर तिकटी येथे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. प्रतिकात्मक पद्धतीने महापालिका प्रशासनाच्या पुतळ्याला सोटा मारत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. 15 दिवसात रस्त्याचे काम न झाल्यास कोल्हापुरी चपलेचा प्रसाद महापालिका प्रशासनाला देऊ असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. अमरावती लोकसभा निवडणुकीत चुरस वाढली असून आनंदराज आंबेडकर यांचं अमरावतीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. रिपब्लिकन सेना संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचं अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. अमरावतीत वंचित बहुजन आघाडी सुद्धा पाठिंबा देणार आहे. शिवसेनेचा भगवा ठाण्यावर फडकतो. ठाण्याची ती परंपरा आहे. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल. उमेदवाराचं नाम जाहीर झाल्यानंतर एखाद्या शिवसैनिकाप्रमाणे लढणार. ठाण्यावर आमची सत्ता आहे, त्यामुळे ही जागा आमचीच आहे. सर्वेमध्ये येते ते प्रत्यक्षात उतरत नाही. भूमिका बदलण्यासाठी सर्वे असतो. सर्वेवर विश्वास ठेवला तर कार्यकर्ता कशाला हवा असा सवाल प्रताप सरनाईक यांनी केला. माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित सिंग निंबाळकर यांना माढा तालुक्यातील जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार आमदार बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केला. आज त्यांनी माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तालुक्यातील आमदार बबनदादा शिंदे समर्थक, सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच आमदार बबनदादा शिंदे समर्थक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगळवारी सिल्लोड छत्रपती संभाजीनगर महामार्गावर छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका कंटेनरला भवन गावाजवळ अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कंटेनरला लागलेली आग विझवण्यात आली. सदरील कंटेनरमध्ये चिप्सचा मोठा माल घेऊन जात असताना कंटेनरच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली. आता आमच्या पक्षांनी 5 मतदारसंघाची यादी जाहीर केली होती. अजून 5 मतदारसंघाची यादी काही वेळात जाहीर होणार आणि भिवंडी लोकसभेसंदर्भात आम्ही सुरुवातीपासून त्यावर दावा केलाय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे कपिल पाटील यांचा पराभव करणारा सक्षम उमेदवार आहे. संविधान वाचवायचं असेल तर एकत्रित काम करणं गरजेचं असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केलं. आणि सासवडला होणाऱ्या सभेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट प्रताप सरनाईक यांनी घेतली. संघटनात्मक बांधणी तसेच 2 ते 3 मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी आलो होतो असं मत विजय शिवतारे माजी राज्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केलं.
आणि यासह टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. आवर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100. अरे बाराती आ गए. दीदी, दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है. मेरा हीरो है, हीरो पर ही आएगा. अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी. आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है 1 लाख की हीरो स्कूटर गिफ्ट. तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए. आपका जिससे हो मान आलीशान. TNC अप्लाई. Londi Jewelers in Gokulpet, Nagpur is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewelry for over generations. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर.